नमस्कार मित्रांनो, शुभ दीपावली. आज आपण बघणार आहोत नेटवर्थ कॅल्क्युलेशनमध्ये इन्व्हेस्टेबल सरप्लस कसं कॅल्क्युलेट करायचं आणि इन्व्हेस्टेबल सरप्लस कॅल्क्युलेट करत असताना कोणकोणत्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या. इन्व्हेस्टेबल सरप्लस जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस आपला महिन्याचा टोटल खर्च किती आहे व आपलं महिन्याचं टोटल उत्पन्न किती आहे हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. मग जर आपला खर्च आणि आपलं उत्पन्न आपल्याला माहीत असेल तर मग आपण आपलं इन्व्हेस्टेबल सरप्लस इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. इन्कम कॅल्क्युलेट करत असताना आपले सर्व इन्कम फ्रॉम सॅलरी, इन्कम फ्रॉम बिझनेस, इन्कम फ्रॉम ॲग्रिकल्चर, इन्कम फ्रॉम हाऊस रेंट, हे सर्व इन्कम्स आपण एका पेपरवर लिहा, मायनस तुमचे महिन्याचे सर्व खर्च, इन्क्लुडिंग तुमचे कर्जाचे हप्ते आणि क्रेडिट कार्डचे बिल्स, हे सर्व खर्च एका पेपरवर लिहा. आणि तुमच्या इन्कममधून जेव्हा तुम्ही तुमचे टोटल एक्सपेंडिचर वजा करता तेव्हा येतो तुमचा इन्व्हेस्टेबल सरप्लस. हा इन्व्हेस्टेबल सरप्लस जेवढा जास्त तेवढा तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स जास्त, तेवढी तुमची मालमत्ता जास्त. आता इन्व्हेस्टेबल सरप्लस माहीत असणे का गरजेचं आहे? कारण जेव्हा तुम्ही हे सर्व पेपरवर मांडता त्यावेळेस तुम्हाला कळते की तुम्ही या महिन्यामध्ये किती वायफळ खर्च केला आहे आणि तो वायफळ खर्चामुळे तुमचा इन्व्हेस्टेबल सरप्लस या महिन्यामध्ये किती खाली आलेला आहे. इनडायरेक्टली इन्व्हेस्टेबल सरप्लस दर महिन्याला तुम्ही कॅल्क्युलेट करायला लागल्यानंतर तुम्हाला असं कळून येतं की तुम्ही खर्च किती करायचा आहे आणि कुठल्या गोष्टींवर करायचा आहे. आणि मग तुम्ही ही जर प्रॅक्टिस पूर्ण वर्षभर कंटिन्यू केली तर तुम्हाला कळेल की तुम्ही ऑटोमॅटिकली तुमचे खर्च कमी करायला लागलेला आहे आणि तुमच्या इन्व्हेस्टमेंट्स ऑटोमॅटिकली वर जायला लागलेल्या आहेत. तर इन्व्हेस्टेबल सरप्लस हा नेटवर्थ कॅल्क्युलेशनमध्ये एक महत्त्वाचा भाग आहे आणि आपण हे जर रेग्युलरली केला तर त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. शुभ दीपावली. थँक्यू व्हेरी मच.